घरच्या पुरतं करा, घरच्या पुरतंच पिकवा आणि घरच्या पुरतंच खा. शेतकरी मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये असं एक जबरदस्त पीक जे तुमच्या समोर घेऊन आलोय आणि मी माझ्या स्वतःच्या शेतात केलंय. कमी खर्चात, कमी भांडवलामध्ये आणि कमी पाण्यामध्ये येणारं असे जबरदस्त पीक आहे. हे पीक तुम्ही तुमच्या छोट्या क्षेत्रावर देखील करू शकता, मोठ्या क्षेत्रावर देखील करू शकता. हे तुम्हाला उत्पादन काढल्यावर मार्केटमध्ये, बाजार समितीमध्ये विकायची देखील गरज पडणार नाही. कारण आपल्यालाच हे 12ही महिने दररोजच्या आहारामध्ये लागणारं पीक आहे. तर हे आहे भुईमूग पीक आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये उन्हाळी भुईमूग लागवड याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, इथून मागे आपल्या मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं याची माहिती घेऊन येत होतो आणि आज असं पीक घेऊन आलोय जे तुम्हाला बाजारामध्ये विकायचीही गरज पडणार नाही. कारण आपल्यालाच 12 महिने हे दररोज लागणारं पीक आहे. पण हा, आता काही शेतकरी असं म्हणतील की आम्ही 1 एकर क्षेत्रावर करू शकतोय, 2 एकर क्षेत्रावर करू शकतोय. तर 100% तुम्ही करा. तो कारण तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे. आणि आजची ही व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे, म्हणजे सिंचनाचा प्रकार देखील कमी आहे. एकंदरीतच काय उन्हाळी भुईमूग लागवड याची माहिती पाहतोय आपण ना पावसाळी पाहतोय. मग उन्हाळ्यामध्ये होतं काय की कमी पाणी राहतं आणि विशेष म्हणजे या पाण्याचा वापर कशा पद्धतीने करावा त्याचं कारण कांदाही पीक निघाला असणार आहे, हरभराही निघाला असणार आहे आणि गहूही पीक निघाला असणार आहे. पण थोड्याशा जागेमध्ये आपल्याला हा भुईमुगाचा प्रयोग करायचा आहे. मग या भुईमुगाचा प्रयोग करत असताना बियाणं महत्वाचं येते. आता मार्केटमध्ये भरपूर सारे बियाणं उपलब्ध आहे. कोणतंही बियाणं घ्या किंवा घरगुती बियाणं असते. 2 दाणे बियाणं, 3 दाणे बियाणं. पंढरपुरी शेंगा लाल दाण्याच्या म्हणतो आपण त्या असतील किंवा रेग्युलर शेंगदाणे आपण याची देखील लागवड करू शकतो. आता एकरी लागतंय तरी किती? तर 25 किलो पेरणीसाठी बियाणं लागते आणि हाताच्या साहाय्याने मी होतो 5 किलो वाढणार आहे. 30 किलो बियाणं लागते. पण सिंचनाचा प्रकार निवडते वेळी आपल्याला पाटपाणीच करायचं आहे माझ्यासारखा आणि रेन पाईपाचा वापर करायचा. आता रेन पाईपाचा का वापर करायचा आहे? तर उन्हाळी भुईमूग लागवड करतोय आपण, पाण्याची टंचाई असते. यासाठी कमी वेळामध्ये जास्त रान ओलं होतंय. आता एकंदरीतच काय पीक कोणतंही असो, ओलीला ओल भेटले ना, तरी पाणी हे तुमच्या पिकाला जातंय. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जोपर्यंत मुबलक पाणी साठा आहे तोपर्यंत आपण पाटपाण्याने पाणी भरायचे आणि ज्या दिवशी पाणी कमी पडले त्या दिवशी रेन पाईपाने पाणी सोडायचे. रेन पाईपाने खतं औषधं देखील सोडू शकतो. अशा पद्धतीचं हे मी माझ्या स्वतःच्या शेतात उन्हाळी भुईमूग पीक निवडलेलं आहे. तुम्हाला देखील ह्या उन्हाळ्यामध्ये कमी भांडवलामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये एखादं पीक घ्यायचं असल्यास कोणतं पीक घ्याल? तर आपल्याला घ्यायचंय उन्हाळी भुईमूग. आता हा भरपूर शेतकरी म्हणतील का हे उन्हाळी भुईमूग करत असताना आम्ही याच्याबरोबर खतही सोडू शकतो का? किंवा खतही पेरणी करू शकतो का? तर तुमच्या मनावर आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही डीएपी देखील पेरणी करू शकता. तुम्ही 14-25-14 हे देखील पेरणी करू शकता. एखाद्या शेतकऱ्याला वाटलं नको जास्त पैसे लागतात बुवा, लय खर्च होतोय. तुम्ही हाही तसाच भुईमूग लागवड करू शकता. मात्र एक काम असं करायचंय, कांदा पीक केलं असेल, गहू की पीक केलं असेल किंवा हरभरा पीक केलं असेल. यामध्ये एखादं जे साधं बुरशीनाशक असेल ना, उरलं असेल, साप पावडर असेल, 22 असेल, तर हे उरलं असेल थोडी पावडर, तर ही या बियाण्याला चोळायची आणि त्यानंतर पेरणी करा. जास्त महागातली बीज प्रक्रिया आणायची गरज नाही. अशा पद्धतीने नियोजन करा. आता पाण्याचं मॅनेजमेंट सांगतो. आपण पेरणी केली किंवा हाताच्या साहाय्याने लागवड केली, तर सुरुवातीला पाणी द्यायचंय. दिवसाआड पाणी द्या. म्हणजे साधारणपणे पेरणीच्या कालावधीमध्ये आपल्याला 8 दिवसाच्या अंतराने 3 पाणी द्यायचे आणि 100% उतार आपल्याला दिसून येणार आहे. जास्त पाण्याचा वापर करू नका. कारण उन्हाळा देखील आहे. जोपर्यंत तुमचं भुईमूग पीक उतरून येत नाही तोपर्यंत जास्त पाणी वापरायचं नाही. अशा पद्धतीने हे नियोजन करा. येणाऱ्या काळात भुईमूग पिकाला तणनाशक फवारणी याची माहिती मी घेऊन येणार आहे. कारण माझंही भुईमूग पीक आता उगून आलेलं आहे. 2 ते 3 पानावर तण आलेली आहे. तुम्हालाही दिसत असेल. याच्यावर मी एक तणनाशक फवारणी करणार आहे. आणि तणनाशक फवारणी देखील आपल्याला जास्त महागडी आणायची नाही. आपण आधी जे पीक केलंय ना, तेच तणनाशक आपलं उरलं असणार आहे 100% तेच आणून याच्यावर फवारणी करायची.
त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला जसं सांगितलं, घरच्या पुरतं करा, घरच्या पुरतंच पिकवा आणि घरच्या पुरतंच खा. बाजारामध्ये विकायची गरज नाही, कारण 12ही महिने दररोजच्या आहारात लागणारं हे पीक, भुईमुग पीक, उन्हाळी भुईमुग लागवड. हा होता भाग पहिला. टप्प्याटप्प्यानुसार भाग घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करायचे. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताना कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.